सांदिवली विधानसभेच्या ईव्हीएमची तपासणी, काँग्रेस नेते नसीम खान यांची उपस्थिती, कोर्टाच्या आदेशानंतर तपासणी, पहिल्यांदाच उमेदवारांच्या समोर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी। राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी अनिवार्य, नियम केवळ कागदावर नको प्रत्यक्षात यावा, मनसे नेते अविनाश जाधव यांचं आवाहन। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केलेल्या टीकेला पूर्वेश सरनाईक यांचं उत्तर, राजकारण केवळ स्टेटमेंट देण्यासाठी नसून संस्कारांची गोष्ट असल्याची टीका, वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक टीका न करण्याचा सल्ला। राज्यातील शासकीय कार्यालयात लागणाऱ्या स्टेनोग्राफर पदासाठी यापुढे भरती केली जाणार नाही, अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेतली जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांची भेट, भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान, सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी। 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात। विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सर्वाधिक 4 भाजपचे, संजय केनेकर, नीलम गोरे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, अमोल मिटकरी, रणजित सिंग मोहिते पाटील, राजेश राठोड, शशिकांत शिंदे आणि दादाराव केचे यांचा समावेश। विधान परिषदेच्या एका जागेची पोटनिवडणूक सुद्धा 12 मे रोजी, प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी पोटनिवडणूक। सातव यांचा भाजप प्रवेशानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा, त्यांचा कार्यकाळ जुलै 2023 पर्यंत। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी देखील लवकरच निवडणूक। महापालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती हे मतदार। या निवडणुकाच न झाल्यामुळे 2.5 वर्षांपासून आमदारकीची जागा रिक्त। बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार यांच्या समोरच शिवसेनेच्या 2 गटात राडा। देऊळगाव राजा इथं एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बैठकीला न बोलावल्यानं काही पदाधिकाऱ्यांकडून गोंधळ, सुरुवातीला बाचाबाची आणि नंतर धक्काबुक्की। पुण्यातील भाजपच्या आजी माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी, बाणेरमधील माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून आरोप प्रत्यारोप, वादाचा व्हिडिओ व्हायरल। नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून काँग्रेस आणि एमआयएम मध्ये गोंधळ, काँग्रेसनं विकास ठाकरेंच्या मुलाला संधी दिल्यानं नाराज कमलेश समर्थ यांचा राजीनामा। राहुरीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विजय संकल्प सभा। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार अक्षय कर्डिल यांच्या प्रचारार्थ सभा। शेतकरी नेते राजू शेट्टींनी घेतली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भेटीमध्ये चर्चा। राज ठाकरेंचा आंबा आणि काजू उत्पादकांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याची राजू शेट्टींची माहिती। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक। 21 एप्रिलला अभिजित पानसेंच्या नेतृत्वात मनसे नाशकात मोर्चा काढणार, वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता। नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयकानिमित्त देशभरात वातावरण निर्मिती। राजधानी दिल्लीत चौकाचौकात फुलांच्या सजावटीसह सेल्फी पॉइंटची उभारणी। यवतमाळमध्ये नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ पदयात्रा, विविध संस्था आणि संघटनांचा समावेश। नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांच्या पुढाकारात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग। अलिबागमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ भाजप महिला आघाडीची पदयात्रा, महिलांचा मोठा प्रतिसाद। समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली। संजय राऊतांकडून नोएडामधील पोलीस महिलांना मारतानाचा व्हिडिओ पोस्ट, महिलांची अशी वागणूक देणाऱ्या आता महिला आरक्षण विधेयकाची मागणी करतायत, राऊतांचा पोस्टमध्ये उल्लेख। नारीशक्ती विधेयकाला नाही तर मोदींच्या मनमानीला विरोध, खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र। 5 राज्यात निवडणुका असताना विधेयक आणण्याची गरज नसल्याचाही हल्लाबोल, तर विधेयक सहज मंजूर होईल या भ्रमात राहू नका, राऊतांची प्रतिक्रिया। लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, आजपासून सुरू झालं विशेष अधिवेशन। मतदारसंघ फेररचनेत लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवल्या जाणार।
वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींची सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीला भेट, राष्ट्रपतींकडून अंबर चरख्यावर सूतकताई, राज्यपाल जिष्णुदेव वर्मांसह मंत्री बावनकुळे आणि पंकज भोयर यांचीही उपस्थिती. सोलापूरमध्ये माढ्यात नगरपंचायतीनं हटवलं अतिक्रमण, वारंवार वाहतूक कोंडीनंतर नगरपंचायत प्रशासनाची धडक कारवाई, मुख्याधिकारी नेहा कंठे यांनी राबवली धडक कारवाई. किल्ले रायगडावरील प्री वेडिंग शूट प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात कारवाई, आरोपींमध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश, पुरातत्व विभागाच्या अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार कारवाई. वाशिमच्या वारला आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर उपस्थित नसल्यानं रुग्णांचे हाल, उन्हाचा पारा वाढत असल्यानं रुग्ण सकाळीच उपचारासाठी रुग्णालयात, पण डॉक्टर उपस्थित नसल्यानं रुग्णांचे हाल. पुण्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा अंदाज, तापमानाचा पारा 42 अंशांवर जाण्याची शक्यता, दुपारच्या वेळी काम नसल्यास बाहेर पडू नका, हवामान खात्याचं आवाहन. अकोल्यात पारा 44.2 अंशांवर, विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी घ्यावा लागतोय कूलरचा आधार, सर्वच विद्युत उपकेंद्रात ट्रान्सफॉर्मर समोर लागले कूलर्स. धुळ्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर, उन्हामुळे मातीतील ओलावा झपाट्यानं कमी होत असल्यानं कोवळी केळी रोपं करपण्याची भीती, यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांकडून क्रॉप कव्हरचा वापर, मात्र त्याचा अतिरिक्त खर्चाचा भारही शेतकऱ्यांवर. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे कवठा शेत शिवारात हत्तींचा धुमाकूळ, गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाकडून मका पिकाची नासधूस. पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीतील फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रियेचा बोजवारा, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेले, त्यामुळे भर उन्हात पालकांचे हाल. ॲप आधारित कॅब चालकांचं 18 एप्रिलपासून उपोषण, प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरांसोबत चर्चा, सकारात्मक तोडगा न निघाल्यास मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा. फास्टॅगशी लिंक असलेल्या वाहन क्रमांक चुकीचा असल्यास फास्टॅग ब्लॅकलिस्ट होणार, वाहनाच्या नोंदणी क्रमांकाची तातडीनं पडताळणी करा, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सर्व फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांना निर्देश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.